श्री स्वामी समर्थ श्रोते हो. बऱ्याच सेवेकरांचे असे प्रश्न असतात की स्वामी भक्ती जे करतात त्यांना जीवनात खूप त्रास का होतो आणि तोही नेहमीच. तर यावरती एका गुरुजींनी खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. स्वामी भक्ती करतात म्हणजे तरी नक्की काय, म्हणजे काय करतात नक्की. आता बघा, ते गुरुजी सांगत आहेत, स्वामींनी एका शिष्याला एक माठ दिला आणि म्हणाले, हे घे बाळा आणि यात पाणी घेऊन ये. आता तो शिष्य जो होता तो माठ घेऊन गेला आणि त्याला समोर जे दिसेल ते पाणीही तो घेऊन आला आणि स्वामींसमोर येऊन तो म्हणू लागला, स्वामी, मी पाणी घेऊन आलो, मी पाणी घेऊन आलो. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, आण इकडे तो माठ, बघू दे मला तू पाणी कसं आणलंय ते. स्वामी बघतात तर ते पाणी एवढं गढूळ असतं. स्वामी म्हणतात, अरे बाळा, आता हे एवढं गढूळ पाणी मी पिऊ तरी कसा रे. तो शिष्य म्हणतो, क्षमा करा स्वामी, मी दुसरं घेऊन येतो. तर स्वामी त्याला म्हणतात, तुझं चित्त तरी ठिकाणी होतं का रे. तू त्या पाण्यात माठ बुडवून जे पाणी आणलं ते पाणी स्वच्छ होतं का, तुझं लक्ष होतं का त्या पाण्याकडे. तेव्हा शिष्य म्हणतो, नाही स्वामी, माझं लक्ष नव्हतं. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, हा घे पुन्हा माठ आणि परत पुन्हा पाणी घेऊन ये. तो पुन्हा तो माठ घेतो स्वामींजवळून आणि पुन्हा तो पाणी शोधायला जातो. आता त्याला पाणी शोधत असताना त्याला वाळवंटात पाणी दिसतं एका ठिकाणी आणि तेही अगदी समुद्राचं असतं. अगदी निळशार पाणी, अगदी स्वच्छ दिसणारं असं ते पाणी असतं. त्याला असं वाटतं, आता हे पाणी मी नेऊ शकतो, हे पाणी स्वच्छ आहे, मी हे घेऊन जातो. ते पाणी तो घेऊनही येतो. एवढ्या वाळवंटामध्ये, एवढा त्या तापलेल्या रेतीमध्ये चालून चालून तो खूप दमतो, खूप लाटाही सहन करतो समुद्राच्या. त्या वाळवंटाच्या वाळूमध्ये चालून तो खूप थकतो, दमतो, पण तो पाणी घेऊन येतो आणि आल्यानंतर स्वामींना म्हणतो, स्वामी, मी पाणी घेऊन आलो. स्वामी म्हणतात, आण बाळ, इकडे आण ते पाणी, बघू दे मला ते कसं आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळ, तू पाणी तर आणलं, पण तू हे पाणी कसलं आणलं रे. तू समुद्राचं पाणी आणलं, आता हे खारट पाणी मी पिऊ तरी कसा रे. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, आता तो हतबल झालेला आहे. स्वामी त्याला म्हणतात, बाळ, ये इकडे. आता समजून जा की असं ज्या वेळेला घडतं ना, त्यावेळेला तुमच्या पाठीवरती नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाची थाप तुम्हाला मिळणार आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही सगळ्याच गोष्टी करून थकतात, सगळेच प्रयत्न करून थकतात, त्यावेळेला शेवटचा दरवाजा मात्र तो असतो, तो म्हणजे स्वामींचा, स्वामींचे आशीर्वाद. आणि अशक्यही असं काहीच नाही हो स्वामींना. स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे. कारण सृष्टीचे चालक, मालक, या ब्रह्मांडाचे नायक म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांना अशक्य काय होणार आहे हो, काहीच नाही. त्यातून आपण एकच शिकायचं आहे की आपण प्रयत्न करायचा आहे, पण आपण ते प्रयत्न करताना आपण विचार करतो का की मी किती चुकीचं वागतोय किंवा मी किती बरोबर वागतोय. आणि त्या वागण्यामध्ये आपला मीपणा आपण ठेवून वागतोय का, की तो सोडून आपण वागतोय. तो शिष्य प्रत्येक वेळेला म्हणाला, स्वामी, मी पाणी घेऊन आलो, स्वामी, मी पाणी आणलं. मग आता ते मी या शब्दाला आपण कधी स्वाहा केलंय का, नाही. मग स्वामी आपल्याला नेहमी तेच सांगतात की तुमच्यातला जो मीपणा आहे त्याचा तुम्ही स्वाहाकार करा. ज्या वेळेला तुम्ही तो मीपणाचा स्वाहाकार कराल, त्यावेळेला तुम्ही निश्चिंत माझ्यापर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा असा त्रास तुम्हाला होणार नाही. आपल्या कर्माचीच फळं आपल्याला भोगावे लागतात. म्हणून असं कधीही म्हणू नका की मी स्वामी सेवा करतो, मला एवढा त्रास का होतो. मी सर्व काही करते, स्वामींची अर्चना करते, स्वामींची पूजा करते, स्वामींची पोथी वाचते, पण ते तू कधी विचार केला आहेत का की ते तू कोणासाठी करतो. तू स्वतःसाठी करतो का स्वामींसाठी करतो. निश्चितच ज्या दिवशी तुम्ही स्वामींसाठी कराल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची, प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार नाही. कारण साक्षात परब्रह्म तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला येणार आहेत. जर नक्कीच तुम्हाला हे पॉझिटिव्ह कॉट्स आवडले असतील
तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.